नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शेळके फॅमिली ब्लॉग्स मध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत। आज आपण ठाणे येथील श्री घंटाई देवी मंदिर येथे विजिट देणार आहोत। श्री घंटाई देवी मंदिर ठाणे हे मंदिर ठाणेकरांसाठी केवळ पूजा स्थान नाही तर आस्था, श्रद्धा आणि संस्कृतीचे प्रतीक आहे। घंटाई देवी मंदिर हे ठाण्याच्या नौपाडा भागात वसलेले असून याला सुमारे 250 वर्षाचा जुना इतिहास आहे। भक्तांच्या नवसामुळे आणि घंटा अर्पण करण्याच्या परंपरेमुळे या रस्त्याला घंटाई पथ असे नाव मिळाले। दगडी चिरेबंदीमध्ये या मंदिराची रचना आहे। घनदाट असे जुने वृक्ष सुद्धा आहे। दीपस्तंभ आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर अगदी प्रसन्न वातावरण असते, मन शांत होते, तृप्त होते। प्रवेश केल्यानंतर श्री भगवान शंकरांचे वाहन नंदी यांचेही दर्शन झाले। गणपती बाप्पाची मूर्ती आहे, तिला नमन करून पुढे रंगीबेरंगी अशी सजवलेली मंदिराची कमान आहे। डोळे तृप्त होतात। आतमध्ये प्रवेश करतो तर शेजारी हनुमंतरायांची मूर्ती सुद्धा आहे। पुढे पाहताच शंकर महादेवाची पिंड आपल्याला याचे दर्शन होते। सुंदर असे गाभारा आहे। बाजूला वळलो तर श्रीराम, सीता आणि हनुमान रायांची मूर्ती तिथे आपल्याला पाहावयास मिळते। तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम। मंदिराच्या गाभाऱ्यात घंटाळी देवी, महिषासुरमर्दिनी आणि दुर्गा माते यांच्या मूर्ती आहेत। या मूर्ती पाहून डोळे तृप्त होतात, मन प्रसन्न होते। विशेषतः नवरात्रीच्या काळात मंदिरात दिव्यांची झगमगाट, विविध पूजा, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचा भव्य उत्सव होतो। या दिवसात मंदिर परिसर भक्तांनी गजबजलेला असतो। असं म्हणतात की येथे येऊन मनापासून प्रार्थना केल्यास देवी भक्ताची सर्व मनोकामना पूर्ण करते। प्रत्येक घंटानादामध्ये भक्तीचा स्पंदन अनुभवायला मिळतो। आम्ही जेव्हा तेथे पोहोचलो तेव्हा मंदिरात दुर्गा सप्तमी पाठ सुद्धा सुरू होतो। ऐकून मन प्रसन्न होत होते। शांत चित्तेने बसून ते ऐकतच राहावे असे वाटत होते। विविध कार्यक्रम इथे राबवले जातात। बाजूलाच रोज दर्शनाची वेळ ही कोणती आहे याचे फलकही दिसले। बाहेर पडताच नजर वळते ती प्रदर्शन भरले होते इको फ्रेंडली मखऱ्याचे आणि हळुवारपणे पाय तिथे वळले।
गणपती बाप्पाचा सण म्हणजे आपल्या अस्मितेचा, परंपरेचा आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा. अशा आपल्या लाडक्या गजाननाच्या आगमनाची वाट पाहणारी ही संकल्पसृष्टी म्हणजे आपल्या बाप्पाचे माहेरघरच. आणि या सुंदर घराला पर्यावरणपूरक पद्धतीने मखरे बनवून जपण्याचा इथे दृढ निश्चय केलेला दिसून आला. धरणी मातेची चिंता खऱ्या अर्थाने दूर होईल जेव्हा आपण सगळे अशी मखरे निवडून जी पूर्णपणे इको फ्रेंडली असतील. म्हणूनच इथे आकर्षक मखरे सुद्धा अगदी अशीच 100% इको फ्रेंडली आहेत आणि कोरेगेटेड कागदापासून तयार केलेली आहेत. सहज जोडता किंवा दुमडता येणारी अशी आणि वर्षानुवर्ष वापरता येतील अशी ही मखरे खऱ्या अर्थाने रिसायकल होणारी होती. यामुळे आपला लाडका बाप्पा आनंदी व निश्चित राहील आणि निसर्गाची काळजी सुद्धा घेतली जाईल. तर नक्कीच तेव्हा आता तुम्ही सुद्धा या सेवेत सामील होऊन पर्यावरणपूरक मखराचीच निवड करा आणि इथून पुढे इको फ्रेंडली वाटचाल आमच्यासोबत करायला सज्ज व्हा.
आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.